हॅलो एव्हरीवन, तुमच्यापैकी जे स्पेशली वर्किंग लोक असतील आणि तुमचे काही मित्र जे कॉर्पोरेशन्स किंवा MNCs मध्ये काम करत असतील त्यांच्याकडनं तुम्ही नेहमी एक गोष्ट ऐकली असेल की यार मंडे आहे, सोमवार आहे, आणि ते सोमवार म्हणले की त्यांच्या चेहऱ्यावर त्यांच्या कपाळावर अशा आट्या पडत असतील, है ना. त्याचं नेमकं कारण की तुम्हाला दिसेल दे आर नॉट इंटरेस्टेड टू गो टू देअर वर्क लोकेशन्स टू वर्क, है ना, टू इन्व्हेस्ट इन देअर वर्क. आणि जेव्हा हेच लोक जेव्हा फ्रायडे येतो तेव्हा त्यांच्याकडनं एक वाक्य येतं की थँक गॉड इट्स फ्रायडे, आणि 2 दिवसात मस्त आराम करायचा, एन्जॉय करायचा, पार्टी करायची. आणि जसा जसा रविवार संपत येतो, रविवार संपत आला की त्यांना ऑफिसला जायला फार जीवावर येतं. कार्ल मार्क्सनं एक्झॅक्टली 150 वर्षांपूर्वी ह्या कन्सेप्टवर विचार मांडलेले. त्याला आपण म्हणतो एलिनेशन परात्मता. तुम्हाला वाटेल की ह्या लोकांना सोमवारी कामावर जायला बहुतेक दे आर बर्न आउट, त्यांना थकवा आहे किंवा त्यांना मानसिकदृष्ट्या शारीरिकदृष्ट्या खूप बर्डन आहे, स्ट्रेस आहे, म्हणून त्यांना जाऊ वाटत नाहीये. असं अजिबात नाहीये. मोस्ट ऑफ द टाइम्स हा बर्नआउट नाहीये, ही परात्मता आहे. दिस इज एलिनेशन. व्हॉट इज दिस एलिनेशन हे आज आपण डिस्कस करायला आलोय. माझं नाव सत्यजित आणि सोशल माइंड्सच्या एपिसोड 8 कार्ल मार्क्सवरचा एपिसोड 8 ज्याचं नाव आहे एलिनेशन किंवा ऑफिशियली मराठीमध्ये परात्मता, ही संकल्पना शिकण्यासाठी मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा ज्ञानदीप अकॅडमीच्या ह्या प्लॅटफॉर्मवर स्वागत करतो. परात्मता ह्या कन्सेप्टचा अर्थ असतो टू डिवोर्स फ्रॉम, विलग करणं, वेगळं करणं. तुम्हाला माहिती आहे की मानव हा जो प्राणी आहे हा सर्वाइव्ह कसा करतो? हा सर्वाइव्ह करतो अकॉर्डिंग टू कार्ल मार्क्स इट इज बिकॉज ऑफ प्रोडक्शन, है ना. अकॉर्डिंग टू कार्ल मार्क्स की प्रोडक्शन इज द मोस्ट इम्पॉर्टंट फॉर द सर्वायवल ऑफ द मॅनकाइंड. जर आपण प्रोडक्शन नाही केलं तर आपण जिवंत नाही राहू शकत. मग ते प्रोडक्शन असेल शिकार करणं किंवा कंदमुळे शोधणं किंवा शेती करणं किंवा कम्प्युटर घेऊन तुम्ही सॉफ्टवेअर डिझाईन करणं, तुम्ही जे काही काम करताय दॅट वर्क इज कॉल्ड ॲज प्रोडक्शन. आणि हे प्रोडक्शन काय करतं? आपलं पोट भरतं, है ना. आणि पोट भरल्यामुळे आपण सर्वाइव्ह करू शकतो. तुम्ही जर तुमच्या त्या मित्रांना विचारलं ज्यांच्या मंडे म्हणले की त्यांना अंगावर काटा येतो, तर तुम्ही काम का करता? ते म्हणतील भाई पेट का सवाल आहे, बरोबर. तर प्रोडक्शन इज द मोस्ट इम्पॉर्टंट ऍक्टिव्हिटी फॉर आवर सर्वायवल. तुम्हाला माहिती आहे मागच्या जेव्हा आपण एन्शियंट सोसायटीमध्ये जगायचो किंवा आपण जेव्हा आधी समाजामध्ये असायचो, आदिवासी पद्धतीने आपण जीवन जगायचो, तेव्हा वी यूज टू एन्जॉय द प्रोडक्शन सिस्टम. वी यूज टू गिव्ह आवर कम्प्लीट हार्ट टू द प्रोडक्शन सिस्टम. आपण केवळ आपल्याला पोट पाणी भागवण्यासाठी करतोय असं अजिबात नसायचं. वी यूज टू टेक, है ना, वी यूज टू रिस्पेक्ट आवर वर्क, वी यूज टू एन्जॉय आवर वर्क. आणि आपण कंपल्शनच्या ऐवजी आनंद, समाधान ह्या मूल्यांमुळे आपण प्रोडक्शन सिस्टममध्ये असायचो. पण आज जी पद्धत बदलली प्रोडक्शनची, आपण आनंद आणि समाधानासाठी प्रोडक्शन करतोय असं फार रेअरली दिसतं. आज आपल्याला दिसतं की आपण प्रोडक्शन सिस्टममध्ये का आहोत, आपण कंपनीमध्ये काम का करतो, आपण बॉसचे बोलणे का खातो, आपण रोज सोमवार ते शुक्रवार किंवा शनिवारी 9 वाजता लोकल ट्रेननं म्हणा किंवा बसनं म्हणा किंवा बाईकवर म्हणा पळत टाईमवर का जातो, ऑफिसला गेलं की पहिले थंब का मारतो, आणि ऑफिसचे 6 कधी वाजतील, संध्याकाळचे 5 कधी वाजतील याची वाट का बघत असतो. एक्झॅक्टली द रिझन आहे की नाव वी आर इन्व्हॉल्ड इन द प्रोडक्शन सिस्टम नॉट बिकॉज ऑफ सॅटिस्फॅक्शन or interest but because of out of compulsion. जेव्हा हा वर्कर किंवा कामगार वर्ग त्या प्रोडक्शन सिस्टम मधल्या इंटरेस्टपासनं किंवा आनंदापासनं, समाधानापासनं दूर जातो, कार्ल मार्क्स त्याला म्हणतो हे विलगीकरण आहे, ही परात्मता आहे. दिस इज डिवोर्स फ्रॉम द सॅटिस्फॅक्शन. कार्ल मार्क्स म्हणतो की हे जे डिवोर्स फ्रॉम द सॅटिस्फॅक्शन किंवा डिवोर्स फ्रॉम द प्रोडक्शन सिस्टम हे कसं घडतं? अकॉर्डिंग टू कार्ल मार्क्स, जेव्हा आपण एखाद्या स्पेशली भांडवलशाही म्हणजे काय? कॅपिटलिझम. बाय द वे, भांडवलशाही म्हणजे की अशा प्रकारची समाज व्यवस्था की जिथे आपण फॅक्टरी सिस्टमनं प्रोडक्शन करतो, आणि अशा प्रकारची समाज व्यवस्था जिथे एक पर्टिक्युलर वर्ग, ज्याला आपण आहेरे वर्ग आहे, तो आहेरे वर्ग संपूर्ण ह्या प्रोडक्शन सिस्टमचं त्याच्याकडे मालकी असते आणि दे ओनली प्रोड्यूस फॉर प्रॉफिट्स. ह्यामध्ये आपण काय करतो की मोठ्या मोठ्या कंपन्या तयार करतो, ह्या कंपन्यांमध्ये डिपार्टमेंट्स तयार करतो, असेंब्ली लाईन तयार करतो, आणि वर्करला स्पेसिफिक काम दिलेलं असतं. जसं की कार बनवायची तर कार मधल्या फक्त काचा बनवण्याचं काम तुझं आहे, किंवा टायरचे स्क्रू फिट करण्याचं काम तुझं आहे, आणि तो दिवसभर, कित्येक आठवडे, कित्येक महिने, वर्षानुवर्ष तो कामगार फक्त काचाच फिट करतोय, तो फक्त स्क्रू फिट करतोय किंवा टायरच लावतोय. तर ह्यानं काय होतं की त्याच्या कामामध्ये रटाळपणा येतो, है ना, रटाळपणा येतो. तर हे भांडवलशाहीमध्ये होतं काय, फॅक्टरी सिस्टममध्ये होतं काय, अत्यंत रोबोटिक माणूस बनत चालतो. म्हणजे टाइम टू टाइम ऑफिसला जाणं,
राईट, अत्यंत रोबोटिक बनतो, त्यामध्ये यांत्रिकीपणा येतो. त्याच पद्धतीनं खूप मेकनायझेशन केलंय, यांत्रिकीकरण केलंय, त्यामुळे त्याला प्रोडक्शन सिस्टम पासून दूर आल्यासारखं वाटतं. आधी जो आपण एक मटका तयार करायचो, मटका तो आपण संपूर्ण माती आणण्यापासून ते मार्केटमध्ये विकण्यापर्यंत स्वतः वी यूज टू फील दॅट एव्हरी प्रोसेस. पण इथं काय होतंय की ह्या फॅक्टरी सिस्टम मध्ये जे काही प्रोडक्शन तयार होतंय, प्रोडक्शन जसं की कार असो किंवा शूज असो किंवा काहीही एखादी वस्तू असो, ही वस्तू बनली रे बनली त्या कामगाराच्या हातामधनं ती निघून जाते. ती कुठे जाते त्याला माहित नाही. भले तो मर्सिडीज किंवा रोल्स रॉयस बनवत असेल, पण बिचारा ऑफिसला येतो बसनं, ऑफिसला पण जातो, घरी पण जातो बसनं. रोल्स रॉयस जी 5 कोटी 10 कोटी 1 कोटीच्या गाड्या आहेत, त्यानं जी बनवलेली गाडी त्याच्या मालकीची राहत नाही, ती कुठेतरी मार्केटमध्ये निघून जाते. त्याची मालकी दुसरीकडेच, विकणारा तिसराच, त्याचा आनंद घेणारा चौथाच. अशा पद्धतीनं हा जो कामगार वर्ग आहे, हा कामगार वर्ग हळूहळू त्या प्रोडक्शन सिस्टम पासून दूर होतो. आधी तो डिवोर्स फ्रॉम किंवा विलगीकरण, परात्मता ही कुठून सुरुवात होते? परात्मता सुरुवात होते पहिला प्रोडक्शन पासून, राईट, की तुम्ही जे काही उत्पादन केलंय हे उत्पादनापासून तुम्हाला विलग केलं जातं. तुमचं काम फक्त येणं ऑफिसला किंवा त्या फॅक्टरीमध्ये, तुम्ही प्रोड्यूस करणं, पगार घेणं आणि घरी निघून जाणं. उत्पादनावर तुमचा मालकी अधिकार नसेल. मग त्याला हळूहळू फिलिंग यायला लागते की अरे मी जी वस्तू बनवतोय ती वस्तू विकत घ्यायला पुन्हा मलाच पैसे घालवतात. जसं की फॉर एक्झाम्पल मी एखाद्या शू कंपनीमध्ये कामाला आहे, कामगार, मी काय करणार, माझं काम काय की येणं, ते शूज बनवणं आणि घरी निघून जाणं, पगार घेणं, निघून जाणं. आता मीच बनवलेला शूज मलाच घालायचा असेल तर मला मार्केटमध्ये जाऊन तो पुन्हा विकत घ्यावा लागेल, राईट. मग त्याला असं वाटतं की अरे हे जगणं काय आहे, म्हणजे मीच वस्तू बनवली आहे, मालकी दुसऱ्याचीच आहे, माझी कला मालकी दुसऱ्याची, माझी कला ओनरशिप दुसऱ्याची, माझी कला आनंद घेतोय कोणतरी वेगळाच. म्हणून तो हळूहळू उत्पादनाच्या ह्या प्रक्रियेपासून पण दुरावला जातो, राईट. प्रोडक्शन प्रोसेसपासून पण दूर जातो. हळूहळू त्याचा एकटेपणा एवढा वाढतो है ना, तो त्याला ही फील्स ऑर ही ऑर शी फील्स डिससॅटिस्फाईड. त्याला कामामध्ये आनंद उरत नाही. प्रोडक्शनमध्ये त्याला प्रोडक्शनच्या हातातून तर निघून गेलंय, पण प्रोडक्शन प्रोसेसमध्ये पण त्याला काही इंटरेस्ट राहिलेला नाही, आनंद राहिलेला नाही. त्याला फक्त यायचंय, काम करायचंय, कारण त्याला EMI भरायचे, त्याला पोट भरायचंय, त्याच्या घरी मुलं आहेत, ज्याला शाळेची फीस भरायची आहे आणि घरात 4 लोकांना खाऊ घालायचंय, म्हणून तो तिथे येतोय. अशा पद्धतीनं हळूहळू त्याचं सॅटिस्फॅक्शन कामामधलं कमी होत जातं. उत्पादनाची प्रक्रिया, मग तो त्या कामामध्ये एवढा डिससॅटिस्फाईड होतो, लाईफमधून त्याचा इंटरेस्ट निघून जातो, आयुष्य बघणं राहून जातं, ट्रिप्स करणं राहून जातं, सोसायटीसोबत फिरणं राहून जातं, मित्रांमध्ये मिक्स होणं राहून जातं, कुणाचे सुखदुःख अनुभव करणं राहून जातं, कुणी जन्म घेतलाय, कुणाचं लग्न झालंय, कुणाचा मृत्यू झालाय, ह्यापासून तो दुरावला जातो. हळूहळू तो समाजापासून पण दूर जातो, राईट. की तो सुट्टी मिळत नाहीये. आपण बऱ्याचदा आपल्या मित्रांचे ऐकतो ना की हा त्याला यायचं होतं पण सुट्टी नाही मिळाली, हा त्याला यायचं होतं पण त्याचा बॉस येणार होता. अशा पद्धतीनं हळूहळू तो मेकनाइज होत चालतो, रोबोट बनत चालतो आणि शेवटी अशी वेळ येते की तो त्याच्या सेल्फपासनं किंवा स्वतःपासूनच दुरावला जातो की मी कोण आहे आणि करतोय काय. ह्यामध्ये फार मोठा फरक आहे. जे काही मी काम करतोय आता, मग तो फॉर एक्झाम्पल मी एक आर्टिस्ट आहे, मला चांगली कविता लिहायला आवडते किंवा कविता लिहिता येते किंवा मी आय एम अ फोटोग्राफर आहे ना, पण हे सगळं सोडून मला माझ्या पोटासाठी काय करावं लागतं, दुसऱ्या कुठल्या तरी कंपनीमध्ये काम करावं लागतं. म्हणजे तुम्ही तुमच्या स्वतःपासून दूर जाता. जे तुम्ही काम करता ते काम तुम्ही आनंदामुळे करत नाहीत, सॅटिस्फॅक्शनसाठी करत नाहीत. तुम्ही ते कशासाठी करतात? यू आर जस्ट डुईंग फॉर युअर सर्वायवल, दॅट इज आउट ऑफ कंपल्शन. आणि ह्यामुळे काय होतं की तो कामगार वर्ग उत्पादन, प्रक्रिया, समाज आणि सेल्फ ह्या सगळ्यांपासून दुरावला जातो आणि एक अशी वेळ येते की त्याच्या लाईफमध्ये काहीच ऑप्शन उरत नाही दॅन सुसाईड म्हणा, आत्महत्या करणं म्हणा किंवा क्विट करणं म्हणा, है ना, ह्याशिवाय काही ऑप्शन उरत नाही. अशा वेळी त्यांना कार्ल मार्क्स सुचवतो, कार्ल मार्क्स त्यांना इन्स्पायर करतो की जेव्हा ह्या भांडवलशाहीमध्ये एलिनेशन किंवा परात्मता पीकला जाईल, तेव्हा संपूर्ण कामगार वर्गाला ह्याची जाणीव होईल की आता आपल्याला एकत्र येण्याची गरज आहे.
कामगार वर्गाला जाणीव होईल की हा भांडवलशाहीचा वर्ग किंवा हॅव्सचा वर्ग, आहेरे वर्ग आपलं शोषण इतक्या लेवलला करतोय की त्यांनी आधी आपल्याला ह्या भांडवलशाहाच्या वर्गाने, आहेरे वर्गानं आधी आपल्याला आपणच तयार केलेल्या वस्तूंपासून दूर केलं. मग हळूहळू अशा पद्धतीनं टाइम टेबल बनवले किंवा अशा पद्धतीनं कंपल्शन किंवा रेग्युलेशन लावले की आम्ही प्रोडक्शन प्रोसेसपासून पण दूर गेलो. आमच्यावर इतका वर्क प्रेशर, आणि आजच सकाळी मी वाचला सुसाईड केली कोणीतरी, मला जसं आठवत नाहीये, पण एका आय थिंक ओला कंपनीमधल्या एका वर्करनं सुसाईड केली आज वर्क प्रेशरमुळे, आज मॉर्निंगलाच. तर हे काय होतंय की इतकं प्रेशर होतंय की त्या प्रेशरमुळे लोक समाजापासून पण तुटतात, स्वतःपासून पण तुटतात. अशा वेळी कामगार लोकांपैकी कुणीतरी सगळे लोक एकत्र येतील आणि त्यांना जाणीव तयार होईल आणि त्यामधून ते निर्माण करतील वर्ग संघर्ष. आणि हा वर्ग संघर्ष असेल क्रांतीच्या रूपामध्ये, आणि क्रांतीच्या रूपामधनं ही जी भांडवलशाही नावाची शोषक व्यवस्था आहे, भांडवलशाही नावाची शोषक व्यवस्था, हा कामगार वर्ग क्रांतीच्या मार्गातनं उलथून टाकेल आणि एक नव्यानं साम्यवादी समाज निर्माण करेल, इस्टॅब्लिश करेल. अशा प्रकारचं विजन, अशा प्रकारची आयडिया हा कार्ल मार्क्स देतो. म्हणजे इन सिंपल वर्ड्स, अकॉर्डिंग टू कार्ल मार्क्स, हा जो वर्ग संघर्ष आहे, एलिनेशन आहे किंवा परात्मता आहे, हा परात्मता येणं फार आवश्यक आहे, है ना. परात्मता आल्याशिवाय कामगारांना जाणीव होणार नाही आणि जाणीव झाल्याशिवाय ते एकत्र येणार नाहीत. म्हणून जेव्हा भांडवलशाहीमध्ये परात्मता पीकला पोहोचते तेव्हा वर्ग संघर्षाची ठिणगी तिथे पोहोचते आणि त्यातनं एक भडका उठतो तो क्रांतीच्या रूपामध्ये आणि भांडवलशाही सत्ता उलथून टाकू शकतो. असा कामगार वर्ग एकत्र येतो आणि साम्यवादी समाज प्रस्थापित करतो. अशी आयडिया देणारी कन्सेप्ट म्हणजे एलिनेशन, परात्मता. थँक्यू व्हेरी मच.